अगं रात्रीच्या चपात्या शिळ्या उरलेत ना, त्याचाच तुला मस्तपैकी चिवडा बनवून देते. चला तर मग. आता या रात्रीच्या शिळ्या चपात्या उरलेत ना, ते आपण ना वेस्ट नाही जाऊ द्यायच्या. याचा आपण मस्तपैकी चिवडा बनवून नाश्त्यासाठी मस्तपैकी चिवडा बनवून आपल्या मुलांना द्यायचा, आपण पण खायचा. खूप छान चिवडा बनतो. मी नेहमी असंच करते. जर रात्रीची शिळी भाकरी असो, चपाती असो, त्याचा असा मस्तपैकी चिवडा बनवून नाश्त्याला मी खातो. चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. चला. हां, आता चपातीचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे बारीक शेव घेतली. शेंगदाणे भाजून असे आरत बोबडे वाटून घेतलेत बघा. पूर्णपणे बारीक कूट नाही आपण करून घ्यायचा. आणि एक थांबा, किंजू रडते या. थांबा, मी ती किंजूला घेते. या किंजू अशीच करते बघा. तर तिला घेऊन तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलेत ती. हां, कांदा घेतलाय. इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय, थोडासा लसूण घेतलाय, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि हिंग. हिंग मी याच्यासाठी घेतलाय कारण की ह्या रात्रीच्या शिळ्या चपात्या आहेत ना, पोटाला भारी पडायला नको म्हणून आपण थोडासा त्याच्यामध्ये हिंग टाकायचा. आता आपण काय करायचं, सर्वात पहिले या चपातीचा बारीक चुरा करून घ्यायचा. चला किंवा आता खाली उभा राहते मला. आता मला काम आहे. तिला ना ह्या माईक घ्यायचा असतो, त्याच्यासाठी ती माझ्याकडे येते. बघा कशी माईक खेचते ती. असं आमचा बदमाश बच्चा आहे, लय बदमाश आहे. चलो मम्मा को काम करने दो. चलो घेतलाच माहिती. चलो. आता इथे इथे पसारा काढ. तिला पसारा काढायला खूप आवडतो. रेसिपीला सुरुवात करूया. आम्हाला असं मध्ये ब्रेक घ्यावा लागतो. चला आता ह्या चपात्याचा ना मी चुरा करून घेते. परत आली. पटकन चुरा करून घेऊया. हां, पटकन चुरा करून घेते. आपण ना मस्त बारीक चुरा करून घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला. तेल घालूया. मोठा एक चमचा तेल आपण चांगलं गरम होऊ देऊया. गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया. आता जिरे तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. आता हिंग घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. आता आपण कांदा ना छान भाजून घ्यायचा आहे, गोल्डन कलर येईस्तोपर्यंत. भाजलेला आहे. कांदा चांगला भाजून झाला. आता काय टाकायची? त्याच्यामध्ये घरगुती चटणी टाकायची आहे. इम्पॉर्टंट. 1 चम्मच घालायचा आणि आपण हे छान हलवून घ्यायचं. आणि लगेच आपण त्याच्यामध्ये हे जे शेंगदाण्याचा कूट आहे ना तो टाकायचा. जाडसर आहे बघा. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं हे. अरे बापरे, किंजूने माईक खाली टाकलेला आहे. उचलू द्या आम्हाला. किंजू काय ना काय असं करतच राहते, काय माहिती का. आमची किंजू काय ना काय कारनामा करते. चला आता आपला मसाला चांगला तेलामध्ये तळून झालेला आहे. चटणी आता आपण जे हा चुरा करून चपाती घेतलेली आहे ना ह्याच्यामध्ये घालूया. थोडा समाज म्हणण्यासाठी गाईस. आता चपाती टाकलेली आहे आपण. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. चिवडा आपला बनवून तयार आहे. आणि आपण जास्त कडक नाही चपाती करायची. एखादा मिनिटभर आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची चपाती. बस आता आपला चिवडा बनवून तयार आहे. मी आता सर्व करते. हो, तर आता आपण सर्व करूया. हां, मी आता सर्व करते. वाव, करू नको. खूपच भारी मम्मी. किती छान दिसतंय ना. हो, आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की बनवून बघा. हो. जेव्हा तुम्ही बनवसाल आणि खाचाल ना तेव्हाच तुम्हाला
खरं वाटेल आणि तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील आवडेल, लहान मुलांना. आता हे बघा सर्व केलेलं आहे. देखील तिला का क्लास किंजूला घेऊच या. नाही सिगरत आज जरा तिला काय होते, दात यायला लागलेत ना. हो तिला दात यायला लागले. दात दाखव किनू. तिचे वर्षाचे दात आहे ना, तिला खूप त्रास होतो. बघितलं कशी दाखवते दात. आणि तुझ्या कोणी दात दाखवलेलं. चला आता सर्व केलंय. आता आपण याच्यामध्ये ही जी सेव आहे ना, बारीक सेव आणलेली आहे ती आपण याच्यावरती टाकूया. ही शेव टाकली ना खूपच भारी लागतं. खूपच भारी लागतं. मी असंच करते नेहमी. खूप टेस्टी लागतो नाश्ता. आणि वरनं थोडा डाळिंब असला तर अजून मजा येईल. हां, डाळिंब जर असेल ना डाळिंब अजून असतं मजा डाळिंब येईल. पण टाका हा गाईज. आमच्याकडे सध्या नाहीये. नाहीये, तुम्ही डाळिंब पण आता थोडीशी याच्यावरती आपण कोथिंबीर. कोथिंबीर घालूया. कोथिंबीरला ना कंजूशी नाही माहितीये. कोथिंबीर खूप महाग झालाय तरी पण कंजूशी नको. हे पहा, आपला झालं. नाश्ता बनून तयार आहे. तर मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते. ही रेसिपी तयार आहे. ऑफकोर्स खूप छान. काय भारी लागते. तू पण खाऊन बघ एक घास. हो. तर चला मग जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. आणि पुढचे व्हिडिओ आमचे बघत राहा आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आमचे 1000 सबस्क्रायबर होतच आलेले आहेत. फक्त 100 वाक्य आहे, तेवढं तुम्ही पूर्ण करा. ओके चला चला बाय. तर आपण असं रात्रीचं शिळं जेवण राहिलेलं असतं ना, ते वेस्ट नाही जाऊ द्यायचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. तर चला मग बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय किनो. बाय कर का पिल्लू? बाय कर. ओके बाय कर ना. मत करो.